तर सेकंड टॉपिक मॅन्युअल मोड. मॅन्युअल मोडमध्ये त्या इमेजवर तुम्ही बघाल की पहिलं एक एक्सपोजर असं लिहिलेलं एक मीटर आहे, ज्यावर राईट साईडला मध्ये 0 आहे, राईट साईडला 1 2 3 आणि लेफ्ट साईडला -1 -2 -3 असं लिहिलेलं आहे. तर हा बेसिकली एक्सपोजर मीटर असतो. जेव्हा तुम्ही कोणतीही इमेज क्लिक कराल, ती इमेज क्लिक करण्याच्या आधी तुमच्या कॅमेरामध्ये एक्सपोजर मीटरवर तुम्ही चेक कराल, तर त्याच्यावर जी लेवल असते ही नेहमी सेंटरला 0वर असणं गरजेचं आहे. 0वर असणं म्हणजे तुमचे सगळे सेटिंग्स परफेक्ट आहेत त्या लाईटिंग कंडिशनसाठी आणि तुमची इमेज ही ना अंडर येणार आहे ना ओव्हर एक्सपोज येणार आहे, ती परफेक्ट लाईटिंग कंडिशन्समध्ये ती क्लिक होणार आहे. सो एक्सपोजर मीटरचं हे काम असतं तुम्हाला क्लिक करायच्या आधी दाखवणं की तुमचे सेटिंग्स बरोबर आहेत का आणि इमेज अकॉर्डिंग टू द लाईटिंग इमेज अंडर एक्सपोज येणार आहे की ओव्हर एक्सपोज येणार आहे. त्या टाईप्स पण आहेत की बऱ्याचदा तुम्ही असं पण करू शकाल की तुम्ही +1 ठेवू शकाल जर तुम्हाला एक्स्ट्रा लाईट हवी आहे. नंतर एडिटिंगमध्ये वर्कआउट करून तुम्ही मग ती कमी करू शकाल किंवा कधी आपण व्हेरिएशनसाठी अंडर एक्सपोज इमेजेस पण घेतो. तर -1 -2 -3 हे निकॉनवर आणि कॅननवर एक्सपोजर मीटर हा सेम असतो कोणत्याही DSLRवर. बट कधी काय होतं की +1 +2 +3 हे लेफ्ट साईडला असतं आणि राईट साईडला -1 -2 -3 असं लिहिलेलं असतं. सो कसंही कुठेही असलं तरी एक्सपोजर मीटर हा सेम काम करतो. मायनस म्हणजे तुमचं अंडर एक्सपोज होत जाणार आहे इमेज, लाईट कमी होत जाणार आहे आणि प्लस म्हणजे लाईट वाढत जाणार आहे, इमेज ओव्हर एक्सपोज होत जाणार आहे. तर हे होतं एक्सपोजर मीटर. त्यानंतर दुसरा आपण जाऊया शटर स्पीडकडे. तर तुम्ही बघाल की इथे शटर स्पीडची जी इमेज आहे त्या इमेजमध्ये एक लाईन ड्रॉ केली आहे आपण आणि लेफ्ट साईडला स्टार्ट होतं आहे बल्बपासनं. नंतर वेगवेगळ्या शटर स्पीडचे आपण 30 सेकंड्स दिलं आहे, 20 सेकंड्स दिले, 10 सेकंड्स दिले आणि मग पुढे जाल तसं 1:10, 1:25, 1:30 असं 1:1 असं होत जातं. तर ह्याचा असं असतं बल्ब मोड म्हणजे हा तुमचा मॅन्युअल मोड एक असा असतो की ज्यात तुम्ही जेवढा टाईम तुमचं शटरचं बटन प्रेस करून ठेवणार तेवढा टाईम तुमचं शटर ओपन राहणार मॅन्युअली. जर तुमच्याकडे DSLRला कनेक्ट करायला कॅमेराला कनेक्ट करायला जर रिमोट असेल किंवा वायफाय कनेक्टेड असेल तर तुम्ही हा बल्ब मोड किती वेळ ऑन ठेवू शकता. म्हणजे तुम्हाला जर असं हवं असेल की 30 सेकंड्सपेक्षा जास्त तुम्हाला शटर ड्युरेशन हवं आहे तर तुम्ही हा बल्ब मोड यूज करू शकता आणि तुम्हाला जेवढा वेळ अगदी 1-1, 1.5 मिनटं पण आपण बल्ब मोडमध्ये शटर ओपन ठेवू शकतो. आणि बल्ब मोडचा यूज मेनली लॉंग एक्सपोजर्स म्हणून एक टाईपची फोटोग्राफी आहे, आपण इन फ्युचर त्यावर मी एक व्हिडिओ बनवेन. बट लॉंग एक्सपोजर ह्या एका टाईपसाठी बल्ब मोडचा मेनली यूज केला जातो. आणि त्याचबरोबर तुम्हाला 30 सेकंड, 20 सेकंड, 10 सेकंड्स हे कॅमेरा ऑलरेडी ऑप्शन्स देतोय. 30 सेकंड्सला जेव्हा तुम्ही शटर स्पीड ठेवता तेव्हा तुमचा शटर 30 सेकंड्ससाठी ओपन राहतो. 30 सेकंड्स तो लाईट आत येऊ देतो. 30 सेकंड्स तो जे पण त्याला आपण फ्रेम दिली आहे ती फ्रेम पूर्ण कॅप्चर करत राहतो. त्याच्यात कमीत कमी लाईट जरी असेल तरी तो 30 सेकंड्स ती आत सेन्सरवर येऊ देणार आणि 30 सेकंड्स तो ती इमेज डाउनलोड करत राहणार असं आपण म्हणूया. त्या पलीकडे पुढे जसं आपण वाढवत जातो तशी शटर स्पीड वाढत जाते. तर ह्यात बेसिक्स असं आहे की जेवढी शटर स्पीड कमी तेवढी लाईट जास्त तुमच्या कॅमेरा तुमची जास्त लाईट कॅप्चर करणार आहे आणि जेवढी शटर स्पीड तुम्ही वाढवत जाणार म्हणजे 1:15, 1:200, 1:2000, 1:5000 तुम्ही स्क्रीनवर बघताय. तर 1:5000 म्हणजे एक्स्ट्रीम, तेव्हा तुमची अगदी कमी लाईट येणार. तर मोस्टली जर ब्राईट सनलाईट असेल, दुपारची वेळ असेल जेव्हा ब्राईट सनलाईट आहे किंवा असा कुठच्या तरी वेडिंगचा आपण बोलायला गेलो तर अशा ठिकाणी की जिथे खूप लाईट सोर्स आहेत, हॅलोजन्स लावलेले आहेत मल्टिपल, तर अशा ठिकाणी जेव्हा तुम्हाला लाईट कंट्रोल करायची असते तेव्हा तुम्ही शटर स्पीड जास्त ठेवू शकाल. आणि इन वेडिंग फोटोग्राफी कधी पण जर तुम्ही लोकांना शूट करताय, तुम्ही कुठच्या तरी इंडिव्हिज्युअल्सना शूट करताय अशा कुठच्या तरी मोमेंट्समध्ये, तर नेहमी लक्षात घ्या की मोमेंट्स हे नेहमी फास्ट होत असतात. मोमेंट कधी स्लो नसतो किंवा वेडिंगमध्ये कोणताही मोमेंट हा तुमच्यासाठी थांबणार नाही आहे. तर नेहमी एक मिनिमम शटर स्पीड आपण ठेवली पाहिजे नेहमी वेडिंग फोटोग्राफीमध्ये आणि ती मिनिमम 200 तरी असावी. म्हणजे 1:200, 1/200 असं असतं ते, 1 सेकंडचा 200वा भाग असं ते डिवाइड केलेलं असतं. सो 1:200 तरी मिनिमम असावी. बिकॉज त्याखाली जर तुम्ही ठेवला तर तुम्ही जेव्हा क्लिक करता तेव्हा तुम्ही क्लिक करताना तुमच्या हाताचं स्लाइटली मोमेंट होणार बिकॉज यू आर अ ह्युमन बॉडी. तर कुठेतरी थोडंसं मोमेंट होतं. प्लस तुमचा ऑब्जेक्ट एका मोमेंटमध्ये आहे तर तो ऑब्व्हियसली हसतोय किंवा काहीतरी एक इमोशन आहे तर त्याच्यात तो हलत असणार आहे, तो स्टेबल नसणार आहे एका ठिकाणी.
तर त्यामुळे कुठेतरी हे दोन असे, एक आपला मॅन्युअल हँडशेक आपण ज्याला म्हणतो तो येतो, आणि सेकंडली ते ऑब्जेक्ट मुव्हिंग असू शकतं. तर त्यामुळे कधीही 200 तरी मिनिमम, 1:200 तरी मिनिमम तुम्ही ठेवावी. मी रिकमेंड करतो की 1:200 ही स्टँडर्ड ठेवावी. त्याच्याहून जास्त असेल, जर लाईटिंग कंडिशन चांगले आहेत, जर तुम्ही 250ला जाताय, 1:300ला जाताय, इट्स बेस्ट मी तर म्हणेन. तर त्यामुळे नेहमी वेडिंग फोटोग्राफीमध्ये तुम्ही वेडिंगला कोणताही लाईक कधीही शूट करा. जर तुमच्याकडे लाईटिंग कंडिशन्स खराब असतील तर तुम्ही ISO पॉपअप करा किंवा तुम्ही एक्स्ट्रा लाईट्स वापरा, बट शटर स्पीडवर कधी कॉम्प्रोमाइज करू नका. बिकॉज मी बऱ्याचदा एक्सपिरियन्स केलं आहे की बिगिनर्स जे असतात ते लाईटिंग कंडिशन्स खराब असल्याने लाईट सोर्स वाढवत नाहीत, पण शटर स्पीड कमी करतात. कधी कधी 1:60, 1:80ला जाऊन क्लिक करतात. बट तेव्हा काय होतं की त्यांचा हात हँडशेक पण येतो आणि मॅन्युअली ते करत असल्यामुळे सेकंडली समोरचा ऑब्जेक्टही मुव्हिंग असतो. त्यामुळे बऱ्याचदा मग कुठेतरी ते ब्लर इमेजेस फायनल रिझल्ट्समध्ये ते घेऊन घरी जातात, आणि नंतर जेव्हा डिलिव्हरी देतात किंवा मोठ्या स्क्रीनवर बघतात तेव्हा त्यांना कळतं की ही इमेज ब्लर होती. आणि जसं की मी तुम्हाला सांगितलं, वेडिंग फोटोग्राफीमध्ये रिपीट काय नसतं. आपल्याकडे एकच चान्स असतो, एकच टेक असतो. त्यामुळे शटर स्पीड नेहमी मिनिमम 1:200 हे तुम्ही ठेवायला ट्राय करा. त्या पलीकडे जर इन केस डेलाईटमध्ये तुम्ही असाल तर जेवढे जास्त ठेवू शकाल ते खूपच चांगलं तुमच्या फोटोग्राफीसाठी राहील. त्यानंतर येतं ॲपर्चर. ॲपर्चर म्हणजे बेसिकली एक मेकॅनिझम असतं प्रत्येक लेन्समध्ये. कोणतीही तुम्ही लेन्स घ्या, प्रत्येक लेन्समध्ये एक मेकॅनिझम असतं, जे इमेजेसमध्ये तुम्हाला दिसतंय की स्टार्टिंगला एक नुसता सर्कल आहे जो मधून एम्प्टी आहे, फक्त एक रिंग आहे. नंतर एंडला तुम्ही बघाल तर तो ब्लॅक होत जातोय आणि एक पिन पॉईंट राहतोय फक्त लास्टला. सो ॲपर्चरचं काय असतं की डेप्थ ऑफ फील्डसाठी आपण ॲपर्चर यूज करतो. सोप्या भाषेत समजायचं झालं तर जेव्हा तुम्ही पोर्ट्रेट शूट करताय वेडिंगमध्ये किंवा कोणत्याही इंडिव्हिज्युअलचं तुम्ही पोर्ट्रेट शूट करताय, तेव्हा जेव्हा तुम्ही बॅकग्राऊंड ते ब्लर तुम्हाला दिसतं आणि तो फक्त ऑब्जेक्ट तुमचं जो कोण इंडिव्हिज्युअल एक सब्जेक्ट असतं ते जेव्हा तुम्हाला एकदम क्लिअर आहे आणि बॅकग्राऊंड तुम्हाला ब्लर आहे, तर ह्याला आपण म्हणतो शॅलो डेप्थ ऑफ फील्ड. आणि शॅलो डेप्थ ऑफ फील्ड ही एकदम मिनिमम ॲपर्चरलाच तुम्हाला मिळते. म्हणजे फॉर एन एक्झाम्पल, जे तुम्ही पहिले रिंग बघताय तर ते 1:4 f1:4 ची ते रिंग आहे. तर जेव्हा 1.4 ॲपर्चरवर तुम्ही काम करता तेव्हा तुम्हाला हा असा बुके इफेक्ट येतो की तुम्ही ऑब्जेक्ट फक्त तुमचं क्लिअर होणार, आणि जे म्हणजे कसं असतं की ॲपर्चरमध्ये जे क्लोजेस्ट डिस्टन्सला जे ऑब्जेक्ट उभा आहे, म्हणजे तुमचा सब्जेक्ट क्लोज जवळ उभा असणार, तर तो क्लिअर होणार. आणि बॅकग्राऊंडमध्ये जेवढं पण जे लांब आहे कॅमेरापासून प्रॅक्टिकली जे लांब थोड्या डिस्टन्सवर आहे त्या सगळ्या गोष्टी ब्लर होतात आणि तुम्हाला एक खूप चांगला बुके इफेक्ट त्यात मिळतो. जर इन केस तुम्ही एक ग्रुप शॉट घेताय, म्हणजे वेडिंग्समध्ये आपण बघतो की बऱ्याचदा नुसतं कपल नाही तर त्याबरोबर इतर लोकांना आपल्याला शूट करायचं असतं. लाईक त्यांची फॅमिली असते किंवा रिसेप्शन असेल तर मोठा ग्रुप असतो, ज्यात कधी कधी 4, 5, 6 लोक, पण कधी कधी 10च्या वर पण लोक जातात. तर अशा सिच्युएशन्सला नेहमी तुमचा ॲपर्चर हा 5.6 पेक्षा जास्त असला पाहिजे. कारण 5.6च्या जर तुम्ही खाली शूट करत असाल, जर 1 किंवा 2 इंडिव्हिज्युअल्स आहेत, 1 किंवा 2 व्यक्ती आहेत, त्यांना तुम्ही जर त्यांचे क्लिक्स घेताय तर 5.6 पर्यंत ॲपर्चर हा चालतो. कारण बेसिक जी तुमची 1855 लेन्स असणार आहे तुमच्या बेसिक किटमध्ये, ती तुम्हाला मिनिमम ॲपर्चर हा 3.5 देते आणि मॅक्झिमम तुम्ही त्यानंतर 22-28 पर्यंत जाऊ शकता. बट मिनिमम तुम्ही 2 इंडिव्हिज्युअल्सचा करताना 5.6 पर्यंत ठेवा. म्हणजे तुम्हाला बॅकग्राऊंडचं थोडंसं ब्लर इफेक्ट आणि क्रिस्पीनेस पण येईल, बॅकग्राऊंड ब्लर होईल तर थोडासा फोटो उठून दिसतो. बट जेव्हा एक ग्रुप शॉट घ्याल तेव्हा तुम्ही मेंटेन करा की 5.6 पेक्षा जास्त तुम्ही ॲपर्चर ठेवणार. जेवढा जास्त ॲपर्चर तेवढी तुम्हाला डेप्थ ऑफ फील्ड चांगली मिळणार, प्लस तुम्हाला क्लॅरिटी चांगली मिळणार. सोपं समजायचं झालं तर म्हणजे जेव्हा 10 लोक तुमच्या फ्रेममध्ये आहेत तेव्हा जर तुम्ही 3.5 ॲपर्चरला क्लिक केला तर मधली 3 लोक किंवा 4 लोक क्लिअर असणार, बाजूची सगळी लोक तुम्हाला ब्लर होत जाणार, बिकॉज तो शॅलो डेप्थ ऑफ फील्डचा इफेक्ट येणार. बट तेच जर तुम्ही, म्हणजे मी रेकमेंड करतो की वेडिंगचे जेव्हा आम्ही ग्रुपिंग करतो, रिसेप्शनचे जे आम्ही फोटोज काढतो त्यात आम्ही मिनिमम f7.1 ठेवतो. कारण किती मोठा ग्रुप असला तरी 7.1 हा लेफ्ट टू राईट कॉर्नर पूर्ण इमेज तुम्हाला क्लिअर देणार. तर त्यात कोणाचा फेस ब्लर नाही होत किंवा काहीच, लाईक पूर्ण इमेज तुम्हाला क्रिस्पी येते, अँड विच इज व्हेरी नेसेसरी. कारण कोणालाच नाही आवडणार की रिसेप्शनचा फोटो आहे आणि त्यात फक्त ग्रूम ब्राईड फोकस्ड आहेत आणि बाकी सगळे ब्लर दिसत आहेत, हे कोणालाच नाही आवडणार. तर त्यामुळे ॲपर्चर, जसं मी तुम्हाला समजावलं की जेव्हा तुम्ही पोर्ट्रेट्स काढताय किंवा 1-2 लोकांचे जेव्हा तुम्ही क्लिक्स घेताय तेव्हा तुम्ही कमी ठेवा, शॅलो डेप्थ ऑफ फील्डचे इफेक्ट घ्या, बॅकग्राऊंड ब्लर करा, खूप छान दिसेल.
बट जेव्हा तुम्ही 2हून जास्त लोकांचं शूट करत असाल, 4 किंवा 6, 8, 10, तेव्हा मेंटेन करा की मिनिमम 7 पॉईंट तरी तुम्ही ठेवा. 7.1ला तुम्हाला थोडंसं लाईट सोर्स तुम्हाला वाढवावं लागेल, ISO बूस्ट करावा लागेल जास्तीत जास्त लाईट फोटोमध्ये व्यवस्थित एक्सपोज करण्यासाठी. बट 7.1 मिनिमम तुम्ही ठेवायचं ट्राय करा, आणि जास्त जर तुम्ही ठेवला दॅट्स नॉट अ प्रॉब्लेम. जेवढं जास्त तेवढी इमेजची क्रिस्पीनेस पण वाढेल. सो हे होतं एपर्चर. त्यानंतर आपण वळूया ISOकडे. तर मी मगाचपासून तुम्हाला म्हणतोय की शटर स्पीड जास्त असेल किंवा एपर्चर जर तुम्ही जास्त ठेवलाय तर तुम्हाला ISO बूस्ट करावं लागेल. तर ISO सोप्या भाषेत समजायचं झालं तर ISO एक इंटरनल कॅमेऱ्याकडे एक टेक्नॉलॉजी असते की ज्यात तुम्ही इंटरनली कॅमेऱ्यात लाईट वाढवू शकता. जसं की आपण बाहेर 2 ट्यूबलाईट्स लावतो किंवा 2 पोर्टा लाईट्स लावतो किंवा 2 LED लाईट्स लावतो, तसंच इंटरनली कॅमेऱ्याकडे हा ISO म्हणून एक ऑप्शन असतो की ज्यात तुम्ही नंबर्स बघाल तर तिथे तुम्हाला 100पासनं 6400 पर्यंत दिसेल. प्रॅक्टिकली आता ॲडव्हान्स कॅमेराज आहेत की ज्यात हा ISO अगदी लाखात गेलेला आहे. लाईक 1 लाखाच्या पण वर तुम्ही ISO ठेवू शकाल. बट ॲडव्हान्स कॅमेराज आहेत ते. बेसिक कॅमेराजमध्ये तुम्हाला जे मी स्क्रीनवर डिस्प्ले केले तेवढाच स्लॅब असतो, 100 to 6400. त्यात पण कसं असतं की जेवढा कमी ISO तेवढं तुमची लाईट सोर्स कॅमेऱ्यात कमी आहे इंटरनली, बट तुमची इमेज खूप क्लिअर येणार. तुम्ही जसा ISO वाढवत जाणार तशी लाईट वाढत जाणार कॅमेऱ्यात इंटरनली, बट तेवढीच इमेज तुमची खराब होत जाणार, त्यावर ग्रेन्स येणार. मी पुढे तुम्हाला सॅम्पल्सही दाखवतोय. तर एपर्चर, शटर स्पीड आणि ISO हे तिन्ही पॉईंट्स आता मी ऑलरेडी तुम्हाला इथे एक्सप्लेन केलेले आहेत. तर आता जे तुम्हाला स्क्रीनवर दिसतंय राईट साईडची जी इमेज आहे की तुम्हाला एक ट्रायंगल दिसतोय ज्यात आपण सेंटरला ISO प्लेस केलंय, अप्पर सेंटरला सॉरी, राईट कॉर्नरला आपण एपर्चर प्लेस केलं आहे, लेफ्ट कॉर्नरला शटर स्पीड, आणि मध्ये तुम्हाला दिसतं एक्सपोजर मीटर. तर बेसिकली ह्या ट्रायंगलमध्ये कसं असतं की हे 3 इन्ग्रेडियंट्स आहेत जे एक्सपोजर मीटरवरचं तुम्हाला इमेज तुमची ब्राईट असणार की डार्क असणार हे तुम्हाला ठरवतं. सो बेसिकली कसं असतं की शटर स्पीड, एपर्चर आणि ISO हे तीनही एक रिदममध्ये चालणाऱ्या गोष्टी आहेत. तीनही एकामेकाशी लिंक्ड असणाऱ्या गोष्टी आहेत. कारण कधी कधी तुम्ही शटर स्पीड खूप जास्त ठेवाल, एपर्चर पण जास्त ठेवाल आणि ISO जर कमी ठेवाल तर ऑब्व्हियसली तुमची इमेजवर त्याचा इम्पॅक्ट पडणार की तुमचा एक्सपोजर मीटर तुम्हाला दाखवणार की मायनसमध्ये पॉईंट गेलेला असणार, बिकॉज तुमची इमेज ही डार्कर साईडला असणार. सो नेहमी हा ट्रायंगल लक्षात घ्या की तुम्हाला ह्या 3 सेटिंग्स नेहमी चेक करायचे असणार आहेत. काय होतं की मॅन्युअल मोडमध्ये जेव्हा आपण फोटोग्राफी करत असतो आणि वेडिंग्समध्ये कसं असतं की फास्ट गोष्टी चालू असतात, फास्ट मोमेंट्स चालू असतात, समोर एवढे सगळे मोमेंट चालू असताना इट इज व्हेरी डिफिकल्ट की प्रत्येक वेळी तुम्ही सेटिंग चेंज करणार. तर प्रत्येक वेळी तुम्हाला करायचं नसतं, बट जेव्हा तुम्ही एका पर्टिक्युलर लोकेशनला जाता, जेव्हा तुम्ही एका पर्टिक्युलर लोकेशनला जाऊन तिथे जी लाईट सोर्स अवेलेबल आहे त्या लाईट सोर्सप्रमाणे जेव्हा तुम्ही हे सेटिंग करून घेतात तेव्हा तुम्हाला ह्या ट्रायंगल डोक्यात ठेवून तुम्हाला तिथले सेटिंग्स तुम्हाला सेट करायचे आहेत की त्या लाईटिंग सोर्समध्ये आणि तिथल्या ऑब्जेक्ट्स म्हणजे जे तुमची लोकं असणार आहेत, जी मुवमेंटमध्ये असणार आहेत. तर तुम्हाला एक एक्झाम्पल मी देईन की शटर स्पीड तुम्हाला 1:200 मिनिमम ठेवायची आहे. त्या पलीकडे एपर्चर तुम्ही आता क्राऊड शूट करताय किंवा लोकांना शूट करताय जे 2, 3, 4 असू शकतात, त्यामुळे तिथे एपर्चर हा तुम्हाला मिनिमम 3.5 तरी ठेवायचा आहे किंवा 5.6च्या तरी खाली ठेवायचा आहे. सो त्याच्यामुळे ह्या 2 गोष्टी लक्षात घेतल्यानंतर तिसरा पार्ट असतो ISO. जेव्हा तुम्ही शटर स्पीड आणि एपर्चर सेट करता तेव्हा तुम्हाला एक्सपोजर मीटर दाखवणार की ह्या लाईटिंग सोर्समध्ये ह्या सेटिंग्सला तुम्ही किती मायनस म्हणजे किती डार्कर साईडला तुमची इमेज जाते. मग जेव्हा ती डार्कर साईडला जाते तेव्हा तुम्ही ISO हळूहळू इन्क्रीज करायचा, म्हणजे जो 100 असेल तो स्लोली तुम्ही 400 करा. चेक करा की एक्सपोजर मीटर 0वर येतोय की नाही. जर इन केस नाही आला तर तुम्ही तो डबल 800 करा, नक्कीच येईल. मला वाटत नाही त्यापेक्षा जास्त गरजेचं असतं. त्यामुळे हे तीनही गोष्टी नेहमी लक्षात ठेवून जेव्हा पण तुम्ही एका नवीन लोकेशनला जाता, जेव्हा पण तुम्ही एक नवीन शूट करायला जाता, तेव्हा प्रत्येक वेळी हे 3 सेटिंग्स करायचे. एक्सपोजर मीटरवर चेक करायचं की इमेज कशी येणार आहे आणि त्यानंतर मग तुमची फोटोग्राफीला तुम्ही कंटिन्यू करायचं. सेकंडली ISOमध्ये तुम्ही बघाल की ह्या इमेजमध्ये एक 3 स्क्वेअर्स आहेत की ज्यात पहिला स्क्वेअर ज्याच्यात सगळ्यात कमी लो ISO ठेवला आहे त्यात तुम्हाला दिसतंय की तो पिंक कलरचा जो स्क्वेअर आहे. सेकंड तुम्ही बघाल ISO जसा वाढवला आहे तसे ते डॉट्स दिसत आहेत. थर्ड तुम्ही बघाल की आणि ISO वाढवल्यानंतर ते डॉट्स मोठे होत चाललेत, तर हे ते ग्रेन्स आहेत.
की जेव्हा तुम्ही ISO वाढवत जाता तेव्हा इंटरनली ते ब्राईटनेस वाढवल्यासारखं आहे. त्यामुळे तुम्ही इंटरनली जेव्हा एडिटिंगमध्ये ब्राईटनेस वाढवता की कसं इमेजेसवर ग्रेन्स येतात, तर हे ते ग्रेन्स आहेत. जेवढा ISO कमी तेवढे ग्रेन्स कमी, जेवढा ISO जास्त तेवढे ग्रेन्स असण्याचे चान्सेस जास्त. त्यामुळे नेहमी जसं मी रिकमेंड केलं आहे की 800 to 1600च्या पुढे कधी ट्राय करू नका जर तुम्ही बेसिक DSLR घेऊन आहात. जर इन केस तुमच्याकडे ॲडव्हान्स प्रोफेशनल DSLRs आहेत तर तुम्ही अगदी म्हणजे 8000 16,000ला गेलात तरी प्रॉब्लेम नाही आहे. बट बेसिकमध्ये 1600 मॅक्झिमम ठेवा. तसंच शटर स्पीड किंवा ॲपर्चर ह्याला काय बेसिक किंवा प्रोफेशनलमध्ये डिफरन्स नसतो. शटर स्पीड ॲपर्चर ही दोन्हीकडे तशीच चालते. त्या मेकॅनिझमचं तेच काम आहे, ते तसंच चालतं. सो त्याचं टेन्शन नाही. बट ISO हा बेसिक कॅमेराजमध्ये वेगळा चालणार आणि जेव्हा तुम्ही ॲडव्हान्स व्हाल तेव्हा त्याचे इफेक्ट्स आणि त्याचे रिझल्ट्स वेगळे असणार. सो हे होतं एक्सपोजर ट्रायंगलचं एक्सप्लेनेशन. सो हे आहेत ISOचे सॅम्पल्स. तर हे सगळे क्लिक्स घेताना मी शटर स्पीड आणि ॲपर्चर हे सेम ठेवलं होतं. फक्त ISO चेंज केला होता आणि त्याचे फक्त व्हेरिएशन्स मी ठेवले. तर शटर स्पीड इथे होती 1:125 आणि ॲपर्चर होता 1.4 बिकॉज मी 50mm 1.4 लेन्स यूज करत होतो. तर यात तुम्ही बघाल की स्टार्टिंगला 1.4 ॲपर्चर असून 100 ISO असल्यामुळे आपल्याला इमेज फक्त कळते की हा एक फोटो आहे, बट समजत नाही आहे की नक्की काय ऑब्जेक्ट आहे, बॅकग्राऊंड काय आहे. जसं जसं मी वाढवत गेलो तसं तसं आपल्याला दिसतंय की थोडी थोडी लाईट त्यात वाढत गेली आहे. ही ISO म्हणजे हेच ते दिस इज अ मॅजिकल थिंग जे इंटरनली कॅमेरामध्ये होत असतं आणि हळूहळू तुम्ही बघताय की 800 1600ची इमेज व्यवस्थित वाटते. बट तेच 3200 6400ला आपण थोडंसं ओव्हर एक्सपोजच्या दिशेने चालत गेलो आहे आणि जर 6400 ही इमेज तुम्ही पूर्ण झूम करून बघाल किंवा एका मोठ्या स्क्रीनवर बघाल तर त्यात तुम्हाला स्लाइटली ग्रेन्स दिसतील. तर त्यामुळे ISO मला तरी वाटतं की तुम्ही बघाल की जर आपण 200-400 ISOवर काम करतोय तर इमेजेस खूप तुम्हाला अंडर एक्सपोज दिसतील बिकॉज विदाऊट फ्लॅश किंवा विदाऊट एनी गुड लाईटिंग हे फोटोज मी क्लिक केले. जर तुमच्याकडे फ्लॅश असला असता तर 200 किंवा 400 वाली इमेज पण तुम्हाला खूप चांगली डिस्प्ले झाली असती. सो त्यामुळे ट्राय करा की जेव्हा पण तुम्ही शूट्स कराल, जेव्हा पण तुम्ही एक्सपेरिमेंट कराल तेव्हा असे वेगवेगळ्या ISOमध्ये तुम्ही इमेजेस क्लिक करून ट्राय करा. ॲटलिस्ट 2-3 व्हेरिएशन्स ठेवा म्हणजे जर एखादी इमेज खराब असली तर तुमच्याकडे 2 ऑप्शन्स राहतात. सो नेक्स्ट आपण बघणार आहोत शटर स्पीडचे एक्झाम्पल्स. स्क्रीनवरच्या एक्झाम्पल्समध्ये बघाल तर शटर स्पीडचे मी थोडे व्हेरिएशन्स ठेवलेले आहेत. फर्स्ट इमेजबद्दल आपण डिस्कस करूया की एक वॉटरफॉलच्या 2 इमेजेस आहेत. सो फर्स्ट बघाल तर तुम्हाला तिथे ती क्रिस्पीनेस किंवा पाण्याचा तो फ्लोमध्ये ती क्रिस्पीनेस दिसते. त्यात सेम तीच इमेज स्लो शटर स्पीडमध्ये घेतल्यामुळे तुम्ही बघाल की पाणी एकदम सॉफ्ट तुम्हाला दिसतंय की फ्लो तुम्हाला कळतोय आणि इट फील्स लाईक व्हिडिओ चालू असल्यासारखं. सो हे स्लो शटर स्पीडमध्ये आहे. सेम त्याच्यानंतर जे रोडचा फोटो आहे ज्यावर तुम्हाला लाईन्स दिसत आहेत ह्या बेसिकली टेल लाईट्स आणि गाड्यांच्या हेडलाईट्स आहेत. सो जेव्हा तुम्ही स्लो शटर स्पीडवर काम करता जसं की बल्ब मोड किंवा 30 सेकंड्स 20 सेकंड्स 10 सेकंड्स तेव्हा तुम्हाला हे असे रिझल्ट्स मिळतात बिकॉज तुम्हाला फास्ट मुव्हिंग ऑब्जेक्ट्स ते कॅप्चर नाही करू शकत. बट फास्ट मुव्हिंग लाईट्स जर ती छोटीशी जरी असेल, एक छोटीशी LED किंवा एक गाडीची हेडलाईट एनिथिंग, तर ती पूर्णपणे जशी जाणार तो पूर्ण रूट ती कॅप्चर करते आणि स्लो शटर स्पीड यूज करून तुम्ही असे मॅजिकल शॉट्स घेऊ शकतात. तिसरा शॉट जो ह्याच्यात आहे तो बघाल तर तो एक फायर क्रॅकर्स किंवा आपण म्हणतो फटाके तर त्यांचा शॉट घेतलेला आहे. तर त्यात पण तुम्ही बघाल की स्लो शटर असल्यामुळे हे असं नुसत्या डोळ्यांनी बघताना हे फ्रॅक्शन ऑफ सेकंड्समध्ये फायर क्रॅकर्स असे होऊन जातात. बट स्लो शटर स्पीड असल्यामुळे स्टार्ट टू एंड अगदी ते पूर्णपणे डिझअपिअर होईपर्यंत पूर्ण लाईट कॅप्चर केल्याने तुम्हाला ह्यात इफेक्ट दिसू शकतो की जेव्हा आपण जे म्हणतो की आपण फटाके असे फोडतो तर ते काय इफेक्ट देतात किंवा त्यांच्यात कलर्स किती असतात हे आपल्याला ह्या शॉर्ट्सने कळतं. तर तुम्ही पण असे शॉर्ट्स एक एक्सपेरिमेंट म्हणून तुम्ही करू शकाल बिकॉज यात मी काही फॅन्सी ठेवलेलं नाही आहे. फटाके आजूबाजूला कुठे ना कुठे कुठच्या तरी फेस्टिवलला आपल्याकडे होत असतं. वॉटरफॉल्स तुम्हाला जरी नाही मिळाले तरी फ्लोईंग वॉटर बरोबर तुम्ही हा एक्सपेरिमेंट करू शकाल. आणि रोड्स आणि ट्रॅफिक लाईट्स किंवा रोड्स आणि स्ट्रीट लाईट्स हे तुम्हाला सगळीकडे मिळेल. तर हा एक्सपेरिमेंट सगळ्यात कॉमन आहे आणि ॲज अ बिगिनर मला वाटतं की स्लो शटर स्पीड्स जेव्हा तुम्ही काम कराल तेव्हा तुम्ही हा एक्सपेरिमेंट नक्कीच करून बघा.
सेम फास्ट शटर स्पीडवर जेव्हा तुम्ही काम कराल तेव्हा पण तुम्हाला रिझल्ट मिळतील, बट ते वेगळे असतील, डिफरंट असतील. सो तुम्ही ट्राय करू शकाल दोन्ही एक्सपेरिमेंट्स करून. आता आपण थर्ड जे आपण सॅम्पल्स पाहणार आहोत ते आहेत एपर्चरचे. तर एपर्चरचे सॅम्पल्स बघूया आपण. तर स्क्रीनवर आता एपर्चरचे काही सॅम्पल्स मी डिस्प्ले केलेत आणि त्यात तुम्ही बघाल की जे मी 1.4 किंवा 1.8 जेव्हा आपण लो एपर्चरवर असतो तेव्हा जे मी एक्सप्लेन केलं होतं की शॅलो डेप्थ ऑफ फील्ड, तर फर्स्ट इमेजमध्ये तुम्ही बघाल की तिथे फक्त जवळ कॅमेऱ्याच्या असलेले जे ऑब्जेक्ट्स आहेत, म्हणजे ते 2 फ्लावर्स एकदम कॅमेऱ्याच्या जवळ असल्यामुळे ते फोकस झालेत. सेकंडली 2.8 हा एपर्चर होता, त्याच्यावर तुम्ही बघाल की तो जो एक इफेक्ट आला हा तुम्हाला साधारण 3.5ला पण येतो, 2.8ला येतो, 2.2ला येतो. जेवढं तुम्ही लो एपर्चरवर जाल तेवढा हा जास्त येतो. तर 1.4 1.8ला तुम्हाला आणि जास्त हा बोके इफेक्ट मिळाला असता. तेच तुम्ही सेकंड इमेजमध्ये बघाल तर 5.6ला समोरचे जे 2 फ्लावर्स होते जे पहिल्या इमेजमध्ये आहेत ते पकडून आणि एक मध्ये फ्लावर आहेत ते पण कुठेतरी थोडंसं फोकस झालंय. सो जसं तुम्ही एपर्चर वाढवाल तसं फोकसिंग आणि डेप्थ ऑफ फील्ड तेवढी तुम्हाला डिटेलमध्ये मिळत जाते. तिसऱ्या इमेजमध्ये तर जेव्हा F11 ठेवलं आहे, जसं मी म्हणालो की जेव्हा रिसेप्शनमध्ये ग्रुप शॉट्स असतात तेव्हा पण 7.1 ठेवावा, तर दिस इज मोर दॅन दॅट. तर तुम्ही बघा की 11 ठेवल्यामुळे जेवढं पण त्या फ्रेममध्ये काय आहे त्याच्यात जास्तीत जास्त गोष्टी या फोकस्ड आहेत आणि व्यवस्थितपणे तुम्हाला क्लिअरली दिसत आहेत. आणि अगदी जे मागे राहिलेली थोडीशी ग्रास मागे दिसते, अजून एक राईट साईडला राईट कॉर्नरला खाली फ्लावर आहे, तर ते खूप मागे असल्या कारणाने ते तसं ब्लर झालंय. बट म्हणून मी म्हटलं की जेव्हा जास्त गोष्टी तुम्हाला फ्रेममधल्या क्लिअर ठेवायच्या असतात, जेव्हा तुम्हाला सगळं डिटेलिंग हवं आहे त्या शॉट्समधलं, म्हणजे इन केस काहीतरी वर्ड्स मेन्शन केलेले असतील किंवा काहीतरी जास्त लोक असतील, सगळ्यांचे चेहरे तुम्हाला जर फोकस ठेवायचे असतील, तर ऑलवेज मेक शुअर की तुम्ही एपर्चर जास्त ठेवताय. 5.6 हा मिड पॉईंट कुठेतरी ठेवा, 5.6च्या वरच ठेवायचा. आणि लो तुम्हाला असे जर इफेक्ट्स हवे असतील की तुम्हाला पूर्ण बॅकग्राऊंड शॅलो डेप्थ ऑफ फील्डमध्ये हवं आहे, पूर्ण बॅकग्राऊंड तुम्हाला ब्लर ठेवायचं आहे, जास्त करून मी पोर्ट्रेटसाठी हे यूज करतो. जेव्हा पण मी पोर्ट्रेट्स क्लिक करतो तेव्हा मी आय मेक शुअर की मी मोस्टली 50 mm वर करतो. तर माझी 50 mm ही 1.4 आहे, त्यामुळे मी 1.4 1.8 किंवा 2.8 इथपर्यंतच मी स्ट्रेच करतो आणि ट्राय करतो की तो एक बुके इफेक्ट, तो एक शॅलो डेप्थ ऑफ फील्ड इफेक्ट प्रत्येक पोर्ट्रेटमध्ये घ्यायचा. बट जेव्हा मला बॅकग्राऊंड पूर्ण दाखवायचं असतं, म्हणजे जेव्हा मी इनडोअर किंवा आउटडोअर वेडिंग्सना जेव्हा मला पूर्ण व्हेन्यू दाखवायचं आहे की कपल आहे आणि त्यांच्या बॅकग्राऊंडला जो व्हेन्यू आहे तो पण मला क्लॅरिटीमध्ये पूर्ण एक मी व्हॅल्युएशन घेऊन ठेवतो, तर त्यावेळी मी 5.6 पेक्षा जास्त ठेवायचं ट्राय करतो, सो दॅट स्लाइटली ब्लर होईल बट व्हिजिबिलिटी चांगली असेल आणि नीट दिसेल की बॅकग्राऊंड काय आहे, बट स्लाइटली कुठेतरी तो एक ब्लर इफेक्ट येतो आपल्याला. सो हे होतं एपर्चरचे सॅम्पल्स.